आपण जरा स्टेजकडे येतोय. चेलर ग्रुप मोठी भव्य आणि दिव्य असं ओपनच्या मध्ये आदित्य युक्तीचा बसला. भव्य आणि दिव्य मैदान मोठी उरकणारे एकला एक नंबर कोणाकडे डाल. अजितदादा केसरी पर्व दुसरे आजचे सामना निकालाचे 1 नंबरचे मानकरी बकासूरचे मालक मोहिल शेठ धुमाळ यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मोहिल शेठ, आजचं नियोजन बकासूर आणि छोटा सर्जा हे नियोजन कोणी केलं होतं? मामांनी केलं होतं. छोटा सर्जा पहिल्यांदाच तुमच्या सोबत पळाला? हो, पहिल्यांदाच पळला. मामांचं त्यांचं कॉन्टॅक्ट झालं, त्यांनी नियोजन केलं तर सांगितलं होतं फक्त असा असा पायरा केलाय. सामना निकाल झाला त्याबद्दल तुम्हाला काय? दोन्ही गाड्या चांगल्या पळल्या. आपली गाडी कडन येते, ती गाडी 2 नंबर तास होती सर्जन बाब्या. शेवटी बकासूर आणि सर्जा काय भाऊच आहे. गटाला बकासूरचं स्पीड जास्त लागलं. हो, ड्रायव्हरांचं काय कसं तुमचं? चांगली पाहिली गाड्या. हो, गाडी काय वाटलं फायनलला? नाही, 1 नंबर येईल असं वाटत होतं मला, पण आता कडन व्हायचं तेवढं व्हायचं अडचण कडन असल्यामुळे तरी गाडी सुंदर पळाली. हो, पाहिले सुंदर पाहिले. आज दुसरं पर्व आहे, पहिले मानकरी ठरलाय तुम्ही. हो, आता पुढच्या मैदानाची बघूया आता. मामासनेच माहिती आता पुढचं मैदान काय नियोजन. बकासूर आणि छोटा सर्जा सोबत परत कधी दिसणार? दिसतील का आता येईल त्या मैदान पुढच्या. आता बघूया काय काय नियोजन कोणाचं काय. धन्यवाद. अजितदादा केसरी पर्व दुसरे बारामतीमध्ये आजच्या 1 नंबरचे मानकरी सामना छोटा सर्जाचे मालक. आजचा पायरा बकासूर सोबत नियोजन कोणी केलं होतं? माझे दोन्ही भाऊ अरुण पटेल आणि जगदीश कोहली. नियोजन खूप छान झालं, गाडी सुद्धा अतिशय सुंदर पळाली. सामना निकाल झाला त्याबद्दल काय तुम्हाला? काय नाही आम्हाला काही त्याचं नाही. दोघांना पण सेम निर्णय दिला. आम्हाला कमिटीचा हे वाटतो. निर्णय अतिशय योग्य दिला. त्या निर्णयाचं दोघांनी पण आदर करणं आणि आम्ही दोन्ही पण ते मोठ्या मनाने त्या गोष्टी स्वीकारल्या. आणि छोटा सर्जा ह्याच्या अगोदर ओपनला कधी पळाला होता का? हो, ओपनला पळाला होता. माळशिरसला वगैरे पळाला होता, पण तेव्हा गाडी आमची गटाला बसली होती, पण सेमीला आम्ही मार खाल्ला होता. बकासूर सोबत पायरा पहिल्यांदाच आपण? पहिल्यांदाच. गाडी सर्जा आणि चांगली ती पण गाडी सुंदर, अतिसुंदर पळाली. सामना निकाल झाला त्याच्यामुळं 4ही बैल सुंदर अशी पळाली. आणि अजितदादा केसरीचे 1 क्रमांकाचे मानकरी. मला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.